नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। खूप साऱ्या दिवसापासून सेशनवरती कोणताही व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटला नाही, पण खूप साऱ्या मित्रांचे कॉल SMS आले या ठिकाणी की महावितरणचा पेपर जवळ आलाय, 20 ते 22 दिवसावरती आहे, पण अभ्यास कसा करू काहीच कळत नाही आहे आणि महापरीक्षांचा रिझल्ट या ठिकाणी कधी लागेल हे दोन प्रश्न त्या ठिकाणी होते। तर सर्वात पहिले महावितरणचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, पण करावं वाटत नाही आहे, या पॉईंटवरती आपण या ठिकाणी बोलणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, महावितरणचा अभ्यास करावं वाटत नाही असं का वाटते? कारण या ठिकाणी पारेषणचा या ठिकाणी हे आला नाही, काय नाही आला, रिझल्ट आला नाही। पण मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, ज्या कुण्या मुलांचे या ठिकाणी या रिझल्टमध्ये नावं येणार नाही त्यांच्यासाठी एवढी अवघड गोष्ट ही होईल ना, ते त्या ठिकाणी आपण शब्दामध्ये हे पण करू शकत नाही, बोलू पण शकत नाही। तर काय होईल ते तुम्हाला सांगतो। जर या ठिकाणी तुमचा रिझल्ट नाही आला, पण रिझल्ट नाही आला तर 2 ते 3 महिन्याचा तुमचा अभ्यासाचा गॅप त्या ठिकाणी राहील आणि हा गॅप भरून काढणे एवढं सोपं नाही। टेक्निकलचा आणि नॉन टेकचा आपला असा सिलेबस आहे की जो आपण जर 8 दिवस जरी केला नाही, 8 दिवस जरी केला नाही ना, तर आपल्या काहीच लक्षात त्या ठिकाणी राहत नाही। मग 2 ते 3 महिन्याचा गॅप या ठिकाणी भरून काढणे ही मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो, खूप जास्त मोठी गोष्ट आहे। मोठी गोष्ट नाही आहे, सॉरी माफ करा, खूप जास्त मोठी गोष्ट आहे बरं का। कारण या ठिकाणी तुम्ही जर तुमच्याकडे असलेल्या नोट्स वगैरे सगळं जरी रिवाईज केलं तर पेपरच्या वेळेस ते लक्षात येत नाही, तुम्हाला ते क्लिक होत नाही आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं एवढं या ठिकाणी मी सांगतो। बघा, या ठिकाणी त्या पेपरच्या रिझल्टची वाट न बघता, पेपरची या ठिकाणी रिझल्टची वाट न बघता तुमचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करत ठेवायचा। मग कशा पद्धतीने करायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगते। सर्व मुलांनी, काही मुलांनी या ठिकाणी क्लासेस केलेले, त्यांना सांगतो या ठिकाणी जे काही क्लास तुम्ही केलेले त्याच्या नोट्स तुमच्याकडे आहे। मग काही मुलांकडे शॉर्ट नोट्स पण आहे, काही मुलांकडे डायरेक्ट परिपूर्ण सगळ्या काही नोट्स त्या आहे, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे ज्या नोट्स आहे ना त्या पहिल्या सर्व रिवाईज करायच्या, पूर्ण रिवाईज करायच्या पूर्ण, आणि जर तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असेल तर तुम्हाला त्या वाचायच्या। याने काय होईल, टाईम कमी लागेल। टाईम कमी लागेल, याच्यापेक्षा याला टाईम कमी लागेल आणि टाईम कमी लागल्यामुळे तुम्हाला अजून जास्त टाईम भेटेल पुढचा अभ्यास करण्यासाठी, बरोबर आहे का नाही? मग या ठिकाणी जर या नोट्स नसेलच, या नोट्स नसेलच तर ह्या रिवाईज करा, त्याला काही हे नाही, प्रॉब्लेम नाही। आणि शॉर्ट नोट्स जर काढल्या नसेल तर आता कशा काढायच्या, नॉर्मली थोड्या, त्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्याचाही काही प्रॉब्लेम या ठिकाणी नाही आहे। बघा, शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही, ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही, म्हणजे येत नाही कशा, लक्षात राहत नाही, काही गोष्टी लक्षात राहत नाही, काही टेबल आहे, काही टेबल आहे, काही डायग्राम आहे, या सगळ्या गोष्टी एका छोट्या पेपरवरती या ठिकाणी टिपून ठेवायच्या आहे। आणि ह्या कधी वाचायच्या, पेपरच्या 7 ते 8 दिवस पहिले या गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे। मग काही व्हॅल्यू असेल ज्या की आपल्या लक्षात राहत नाही, काही टेबल आहे, काही डायग्राम आहे, त्या डोळ्याखालून घालून एका पेपरवरती उतरवायच्या आहे, तुमच्या मनाने या ठिकाणी न पाहता या ठिकाणी लिहून बघायच्या आहे, बरोबर आहे का नाही? त्याने सराव पण होईल आणि चांगल्या पद्धतीचं लक्षात पण राहील। या झाल्या तुमच्या शॉर्ट नोट्स। आता काय करायचे, नोट्स या ठिकाणी रिवाईज करायचे आहे। एवढं तुम्हाला कळालं, आता पुढे काय करायचे हे लक्षात घ्या। आता पुढे काय करायचंय, नोट्स रिवाईज झाल्या, बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला लावायचे MCQ, पण 1000, 1200, 10,000 असे MCQ नाही लावायचे, असे MCQ करायचे का? आता एवढा MCQ करायला टाईम आहे का आपल्याला? 100-200 प्रत्येक चॅप्टरवरती, प्रत्येक चॅप्टरवरती असे MCQ घ्यायचे तुम्हाला। यानं काय होईल, यानं एवढंच होईल की या ठिकाणी जे काही पॉईंट तुमच्या लक्षात नाही आहे, ज्या ठिकाणी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नाही आहे, अशा गोष्टी इथून क्लिअर होतील, अशा गोष्टी इथून तुमच्या क्लिअर होण्यास मदत होईल, बरोबर आहे की नाही? आता हेही झालं। आता एक गोष्ट सांगतो, त्या गोष्टीमधून तुम्हाला काय घ्यायचं आहे तुम्ही ते ठरवायचं आहे, बरोबर आहे की नाही? बघा, सर्व काही शेतकऱ्याची मुलं या ठिकाणी, शेतकऱ्याची मुलं आहे। आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये या ठिकाणी लावलेली आहे कपाशी, तुमच्या वडिलांनी तुम्हाला कपाशीमध्ये या ठिकाणी वखर कोणाला माहीत असेल, कोणाला नसेल माहीत, आपण तण काढायसाठी या 2 तासाच्या मधात वखर पकडतो, म्हणजे वखर चालवतो आणि इथलं तण निघून जातं, बरोबर आहे का नाही? पण आपण जर नवीन असलो तर इथले कपाशीचे झाडं पण घेऊन चालतो, बरोबर आहे का नाही? मग याला काय लागते, प्रॅक्टिस। पहिल्या वेळेस 2 झाडं जातील, 8 झाडं जातील, 10 झाडं जातील, पण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वेळेस 1-2 झाडं जातील, असेच 40-50व्या वेळेस
तेव्हा तुम्ही हे काम करसाल, तेव्हा तुम्ही परिपूर्णपणे या ठिकाणून सरळ त्या ठिकाणी तो वक्कर चालू शकणार आहे. काय? सरळ वक्कर चालू शकणार आहे. आणि हे पॉसिबल का झालं? हे झालं पॉसिबल या प्रॅक्टिसमुळं. मग मला सांगा मित्रांनो, या कामासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागली. मग तुम्हाला एक पेपर द्यायचा आहे. आता काय करायचं आहे? पेपर द्यायचा आहे. आणि त्या पेपरसाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं? मग प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस, बरोबर आहे की नाही? मग ही प्रॅक्टिस करायसाठी तुम्हाला एक मार्ग म्हणजे ती आहे टेस्ट. कोणतीही टेस्ट द्या, कुठलीही टेस्ट द्या, पण ती पाहिजे प्रॉपर पेपरच्या डिझाईनसारखी. काय? प्रॉपर पेपरच्या डिझाईनसारखी. प्रश्नही तसेच पाहिजे, सेम तेच नाही. कोणी मायकाला आलं नाही तुम्हाला तेच प्रश्न आणून द्यायला, पण त्या पेपरची डिझाईन, सेक्शन झाले, लँग्वेज झाली, सगळं काही पेपरसारखंच पाहिजे. मग याविषयी सुद्धा मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देतो. मी कोणतीही जाहिरात करत नाही आहे. काय? जाहिरात करत नाही आहे, पण माझ्या स्वतःचे सोबतच्या मित्रांचे काय प्रॉब्लेम झाले ते तुम्हाला शेअर करतो. एक मित्र होता माझा मित्रांनो, महापारेषणच्या विद्युत सहाय्यकच्या पेपरच्या वेळेस. काय? विद्युत सहाय्यकच्या पेपरच्या वेळेस पेपरला सेक्शन होती 2, पण त्याने प्रॅक्टिस केली होती खूप साऱ्या टेस्टमधून 4 सेक्शनची. ते कसं मी तुम्हाला सांगतो. बघा, हे झालं टेक्निकल, ही झालं रिझनिंग, काय? हे झालं मॅथ, आणि हे झालं मराठी. याची त्याने प्रॅक्टिस केली होती. त्याने टेक्निकल सोडवलं. नंतर त्याला मग काय झालं, या ठिकाणून पेपरचा पॅटर्न बदलला. कारण मेन पेपरमध्ये IBPSचं 2 सेशन असतात. पहिला टेक्निकलचा आणि दुसरा नॉन टेकचा. मग ते कसं असतं तुम्हाला सांगतो. यामध्ये 80 प्रश्न असतात. मग पहिले रिझनिंग येतं, नंतर मॅथ येतं, आणि नंतर येतं मराठी. काय? नंतर येतं मराठी. अशा पद्धतीचे असतं यामध्ये. आणि यामध्ये असतं पूर्ण टेक्निकल. त्याला कळालंच नाही मग इथं मराठी कुठे आहे आणि मॅथ कुठे आणि रिझनिंग कुठे, आणि त्यामुळे त्याचे 4-5 प्रश्न गेले. मग प्रॅक्टिस या 4 सेक्शनना करू नका. हात जोडून विनंती आहे, तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी सांगतो मित्रांनो, 4 सेक्शनची प्रॅक्टिस करू नका, परिपूर्ण 2 सेक्शनची प्रॅक्टिस करा. आता दुसरा विषय काय? आपण इकडे टेस्ट देताना आपल्याला टाईम पुरतो, कारण या ठिकाणी क्वेश्चन काय असतात, वरती इंग्लिशमध्ये, खाली मराठीमध्ये एकाच ठिकाणी दिलेलं असतं. पण IBPS मेन पेपर पॅटर्नमध्ये असं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन एकाच लँग्वेजमध्ये दिसता. मग तुम्ही जर मराठी चॉईस केली तर मराठीमध्येच दिसेल, आणि इंग्लिश चॉईस केली तर इंग्लिशमध्ये दिसेल. मग तुम्हाला आता लँग्वेज बदलायची असली तर इथे असतं बटन, ते तुम्हाला प्रेस करावं लागतं. ते बटन प्रेस केलं, ते दाबलं की तुमची लँग्वेज बदलते. मग या ठिकाणी 2 ते 3 सेकंद जाते हो. आणि जर नवीन माणूस असेल, त्याला माऊस बरोबर हाताळता येत नसेल, तर गेले ना त्याचे 4 सेकंद, गेले का नाही? मग इथे तुम्हाला टाईम कमी पडतो. त्यासाठी अशा टेस्टचा या ठिकाणी काय करा, सराव करा. ज्या टेस्टमध्ये सेम पेपर पॅटर्न, 2 सेक्शन आणि 2 लँग्वेज ज्या की एका वेळेस दिसत नाही, अशा टेस्टची प्रॅक्टिस करा. कधी? तुमच्या नोट्स रेफर झाल्या, तुमचे MCQ सोडून झाले, त्यानंतर कमीत कमी 10 तरी टेस्टची प्रॅक्टिस तुम्ही त्या ठिकाणी केली पाहिजे. अशा पद्धतीची. आणि ही टेस्ट तुम्हाला कुठं भेटेल तेही तुम्हाला सांगतो, काळजी करायचं काम नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 2 टेस्ट या ठिकाणी लॉन्च केल्या होत्या. आपली पहिली टेस्ट होती मित्रांनो बूस्टर टेस्टमधून. कोणती? बूस्टर टेस्टमधून म्हणून होती. आणि दुसरी होती आपली रुद्राक्ष. कोणती होती? रुद्राक्ष. तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, ही जी रुद्राक्ष नावाची टेस्ट आहे, हे सेम IBPS पॅटर्नच्या पेपरनुसार बरोबर डिझाईन केलेली आहे. त्यामध्ये 2 सेक्शन असणार फक्त, एक टेक्निकल, दुसरा नॉन टेक. बरोबर असणार. लँग्वेजसुद्धा तुम्हाला एका वेळेस एकच दिसणार अशा. आणि यामध्ये 6 टेस्ट आता सध्या आहे, आणि यावरती काम चालू आहे. पुढच्या फुल लेंथ टेस्ट यामध्ये आपण टाकणार आहे मित्रांनो. त्याची काही काळजी करू नका. टेस्ट त्या ठिकाणी येणार आहे. आणि त्यामध्ये दुसरी टेस्ट आपली बूस्टर टेस्ट आहे, त्यामध्ये 4 सेक्शनवाली आहे. तर तुम्ही ही सुद्धा प्रॅक्टिस करा. कशासाठी प्रॅक्टिस करा? टाईम मॅनेजमेंटसाठी. आणि त्यानंतर या टेस्टची प्रॅक्टिस करा. तर आता काय झालं मित्रांनो, काही मित्रांना दोन्ही टेस्ट घ्यायच्या होत्या. मग आपण त्याला दोघांना कॉम्बो केलं आणि कमी प्राईस केली, आणि त्याची प्राईस आपण फक्त 349 रुपये त्या ठिकाणी ठेवली. तर एवढी जरी प्रॅक्टिस तुम्ही केली ना मित्रांनो, तुमचा टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कळतो, कुठे कोणता प्रश्न असतो ते कळतं. नंतर स्क्रीन कशा पद्धतीने दिसती, कशा पद्धतीने तिला हँडल करायचे, कुठे कोणते बटणं असतात, कुठे कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नाचा कलर कोणता येतो, तुम्ही नाही सोडवला त्याचा कलर कोणता येतो, सोडवला त्याचा कलर कोणता येतो, त्याला तुम्ही जर रिमार्क करून ठेवलं नंतर बघण्यासाठी तर त्याचा कलर कसा येतो, हे सगळं तुम्हाला तिथं कळणार आहे. आणि हे एवढ्या महत्त्वाच्या या गोष्टी आहे मित्रांनो. आता मेन पेपरमध्ये या ठिकाणी बघा,
एक कसा कलर आहे, त्या कलरचं नाव तर माहीत नाही, पण तो कलर कधी येतो माहिती आहे का, जर तुम्ही तो प्रश्न क्लिक करून ठेवला नंतर सोडवण्यासाठी. कधी? नंतर सोडवण्यासाठी, की बुवा तुम्हाला आता डाऊट आहे आणि तो क्वेश्चन नंतर सोडवायचा आहे. काय? नंतर सोडवायचा आहे. तर त्याला काहीतरी आकाशी रंगाचा काहीतरी नॉर्मल कलर येतो. तर माझा एक मित्र होता, त्याने असेच 4 ते 5 प्रश्न स्किप केले आणि शेवटी ते प्रश्न टाईम 2-3 मिनटं राहिला होता आणि ते प्रश्न त्याला सापडलेच नाही. का? कारण त्याला ते रिमार्क करून ठेवता आले नाही. आणि ही प्रॅक्टिस जर त्यानं अशा टेस्ट सिरीजमध्ये केली असती जे की त्याला रिमार्क करून ठेवता येतात, तर तो आज काय कशामध्ये असता? रँकमध्ये असता. हे 4-5 प्रश्नांपैकी 2 ते 3 तरी प्रश्न त्याचे बरोबर आले असते मित्रांनो. तर अशा पद्धतीच्या टेस्टची प्रॅक्टिस करा आणि कुणाच्याही टेस्ट घेऊन या ठिकाणी पळू नका, हे तुम्हाला सांगतो. आता मी स्वतः खूप साऱ्या लोकांनी, मित्रांनी, विद्यार्थ्यांनी मला विचारलं की तुम्ही काय केलं आहे, तुम्ही कोणते पेपर दिले का, तुम्ही कोणत्या जॉबला आहे का, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात का, तुम्ही एवढ्या गोष्टी आम्हाला सांगता, मग तुम्ही आहे काय? तर मी एक विद्यार्थी आहे आणि मी महापारेषणचा टेक्निशियन 2चा पेपर दिला आहे, विद्युत सहाय्यकचा पेपर दिला आहे आणि यामध्ये पेपर दिल्यानंतर माझा अनुभव तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो. काय? माझा अनुभव त्या ठिकाणी मी थोडासा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काय? मी विद्युत सहाय्यकचा पेपर दिला, त्याचा रिझल्ट नाही आला, त्याच्यावरती आपण बोलणार आहे. काय बोलणार आहे? पण टेक्निशियन 2चा माझा रिझल्ट आला आणि माझा रँक या ठिकाणी मोठेपणा सांगत नाही, नॉर्मली गोष्ट सांगतो या ठिकाणी. माझा रिझल्ट सांगतो बघा. या ठिकाणी माझी महाराष्ट्रात 10वी रँक आहे. काय? या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रामध्ये 10वी रँक माझी आहे. या ठिकाणी कितवी? महाराष्ट्रात 10वी रँक आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 113 मार्क आहे मला. किती? 113 मार्क या ठिकाणी मला पडले. 113. 83 मला या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशामध्ये आहे? टेक्निकलमध्ये आहे आणि नॉन टेकमध्ये 30 मार्क आहे. माझा मोठेपणा सांगत नाही. आता माझी टेस्ट तुम्ही घेणार, मग मी कोण आहे, माझा रँक काय, काय सगळ्या गोष्टी बघावं लागेल का नाही. मग हे माझं या ठिकाणी काय मित्रांनो रँक वगैरे आहे आणि विद्युत सहाय्यकचा रिझल्ट माझासुद्धा यायचा बाकी आहे. आता त्यावरती सुद्धा मी तुम्हाला नॉर्मल सांगतो थोडंफार. बघा, विद्युत सहाय्यकच्या रिझल्टवरती नॉर्मल अपडेट असं आहे. काय? नॉर्मल अपडेट अशा पद्धतीने आहे की अपडेट काय तुम्हाला सांगतो की बघा, आजच कॉल करून 1-2 जणांना त्या ठिकाणी विचारलं. या पहिले एक अपडेट सांगितलं होतं पण ते खोटं ठरलं मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर अपडेट आजचं असं आहे मित्रांनो की मला 2-3 जणांनी सांगितलं की आपली एप्रिलची जी 30 तारीख आहे त्या 30 तारखेच्या पहिले रिझल्ट लागणार आहे. काही जणांनी असं सांगितलं, पण काही जणांनी असं सुद्धा सांगितलं की जो मेचा महिना आहे त्याच्या पहिला आठवडा जो असणार आहे, पहिला वीक जो असणार आहे, त्या पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागणार आहे. तर मी त्यांना याचे कारणं विचारले, मग त्यांनी कारणं मला सांगितले. कारण नुसतंच तुम्हाला हे असं अपडेट देऊन काही फायदा नाही ना, कारण ते खोटं ठरलं तर काय, तुम्हीच परत आम्हाला सांगता की तुम्ही आम्हाला फक्त असं हे केलं की आशा दिली, असं दिलं, तसं दिलं, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी असं सांगतो की त्यांनी मेचा पहिला आठवडा का सांगितला. जे जुने विद्युत सहाय्यक आता सध्या कामावरती आहे, त्या ठिकाणी रुजू आहेत, त्यांचं प्रमोशन झालं नाही, त्यांची पोस्टिंग वरच्या पदावरती अजून झाली नाही, त्याचं काम चालू आहे आणि ते काम जसं होईल तसा आपला रिझल्ट धाडदिशी आपल्या वेबसाईटला येऊन आढळणार आहे. वेबसाईटला येऊन आढळणार आहे, बरोबर आहे का नाही. काय? वेबसाईटला येऊन आढळणार आहे. तर हे काम जर आज जरी झालं तर रिझल्ट लागेल, उद्या जरी झालं तर रिझल्ट लागेल, परवा जरी झालं तर रिझल्ट लागेल. मग त्यांनी सांगितलं फिक्स की 30 तारखेच्या पहिले लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही या ठिकाणी ती 30 तारीखच धरून बसू नका. या ठिकाणी आपण मेचा पहिला आठवडा पकडून चला, यामध्ये 100% मी सांगतो 100% या आठवड्याचे पहिले रिझल्ट लागणार. इथे आपण 90% पकडू, 90% 30 तारखेच्या पहिले, एप्रिलच्या पहिले रिझल्ट लागणार आणि या ठिकाणी 100% आपण या ठिकाणी पकडू की मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागणार. हे झालं रिझल्टचं या ठिकाणी सर्व काही गोष्टी. ओके, तर आता तुम्हाला कळालं असेल की कशा पद्धतीने आता आपण वितरणचं केलं पाहिजे. कारण 22 दिवस आहे मित्रांनो, 20 ते 22 दिवस आणि 20 ते 22 दिवसामध्ये काही होत नाही आणि करायचं तर कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला सांगितलं. आता शॉर्ट नोट्स मी तुम्हाला सांगितलं, टेबल डायग्राम ज्या काही व्हॅल्यू असतात काही, मग AC फंडामेंटल चॅप्टरच्या चार्ट आहे बघा खूप सारे, पारेषणच्या पेपरला पण या ठिकाणी आले, त्यामधून प्रश्न आले जशीच्या तसे, त्या व्हॅल्यू एका पेपरवरती घ्या आणि ते 2 ते 4 दिवसा पहिले वाचा सगळ्या गोष्टी. ओके, अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं, त्यामुळे आपण आज लेक्चर घेतलं. ओके, जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा, कारण नवीन नवीन अपडेट आपण या ठिकाणी आता देत राहणार आहे. आणि उद्यापासून काही करायचं का, थेअरीचे लेक्चर घ्यायचे का, MCQचे घ्यायचे का, ते मला सांगा. आणि मित्रांनो, आपण या ठिकाणी रुद्राक्ष 1.0 नावाची जी टेस्ट आहे 1.0, तिच्यामध्ये फुल लेंथ टेस्ट टाकण्याचा परत विचार केलेला आहे आणि आपण ते काम करणार आहे. ओके, फक्त रुद्राक्ष 1.0 नावाची एकच टेस्ट घ्यायची असेल तर तिची 199 प्राईज आहे
आणि कॉम्बो बूस्टर आणि रुद्राक्ष दोन्ही मिळून घ्यायचे असेल तर 349 रुपये प्राईज आहे. त्यामध्ये मग टेस्ट किती असणार आहे, 11 ते 12 फुल लेंथ टेस्ट आता सध्या अवेलेबल आहे. सगळ्या त्या ठिकाणी 43 फुल लेंथ टेस्ट असणार आहे का, सॉरी फुल लेंथ नाही सगळ्या. मग टॉपिक वाईज झाल्या, टेक्निकलच्या फुल लेंथ म्हणजे 50 प्रश्नावाल्या झाल्या, आणि टॉपिक वाईज आणि बाकीचे काही लेक्चर वगैरे सुद्धा त्यामध्ये आहे. ते तुम्हाला 349 मध्ये भेटणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण आपला सेशन या ठिकाणी थांबूया. भेटूया अशाच नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.